शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे फुले शाहू आंबेडकर फोरमचा 28वा वर्धापन दिन साजरा करण्याच्या अनुषंगानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये जे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध विचारवंत आंबेडकरी चळवळीतील एक नामांकित विचारवंत प्राध्यापक J.D. कांबळे आणि त्याचबरोबर एक समाजशास्त्रज्ञ, आंबेडकरी समाजशास्त्र असं म्हणूया, डॉक्टर N.D. जत्राटकर यांच्या व्याख्यानाचं आणि प्रमुख पाहुण्यांतर्गत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हेतू असा आहे की फुले शाहू आंबेडकर फोरम याची स्थापना 28 जुलै 1998 रोजी कोल्हापूर शहर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जे एक आंबेडकरी समाजाची क्रीम म्हणा, शिक्षणातील असेल, वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रातील असेल, या सगळ्यांनी मिळून या फोरमची स्थापना केली. यामध्ये डॉक्टर सुनील दत्त तलवारे हे या फोरमचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याबरोबर यशवंत रोकडे, आयुष्मान बोरकर, आयुष्मान गोविंद मोरे, आयुष्मान संभाजी चावरे, अर्जुन कांबळे, चंद्रकांत चव्हाण, डॉक्टर अरुण धुमाळे यासारखे नामांकित लोक की ज्याला आपण आंबेडकरी समाजाची क्रीम असं म्हणू, हे आपापल्या ज्या काही जबाबदाऱ्या, व्यावसायिक जबाबदाऱ्या आहेत, त्या जबाबदाऱ्या पूर्ण करत असतानाच पे बॅक टू दी सोसायटी, मी काहीतरी समाजाचं देणं लागतो, मी काहीतरी समाजाला देणं आवश्यक आहे, माझी ती जबाबदारी आहे. कारण समाजानं मला दिल्यामुळं मी आज जो कुठं आहे तो तिथं पण पोचू शकलेला आहे. आणि यामध्ये प्रमुख जे योगदान आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. आणि त्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू, महात्मा ज्योतिराव फुले, गौतम बुद्ध या सगळ्यांच्या विचारसरणीतून, त्यांनी दिलेल्या कार्यप्रवण योगदानातून आणि प्रेरणा प्रोत्साहनातून आम्ही ही सगळी आज जी काय आंबेडकरी समाज जी काय प्रगती साध्य केलेली आहे त्या सगळ्याचा तो परिपाक आहे. आणि त्यामुळं फोरमची स्थापना प्रामुख्यानं फुले शाहू आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, गौतम बुद्ध यांचे विचार, यांची कृती, यांची धोरणं, यांचं तत्त्वज्ञान समाजापर्यंत पोचवणं, सगळ्या नागरिकांपर्यंत पोचवणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली संविधान, त्या संविधानाचे विचार, संविधानाचं दिलेलं योगदान, याचं समाजापर्यंत ते विचार आणि धोरणं आणि त्यातून मिळालेलं यश हे पोचवण्याचा प्रयत्न करणं, या हेतूनं फुले शाहू आंबेडकर फोरमची स्थापना करण्यात आलेली आहे. याची महत्त्वाची उद्दिष्ट असे की फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा आणि विचार आणि प्रसार करणे, बुद्ध धम्मातील प्रज्ञाशील करुणा याद्वारे धम्म आचरणाचं जे एक आव्हान आहे ते समाजापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणं, भारतीय संविधान आणि संविधानाची जी मानवी मूल्ये आहेत त्या मानवी मूल्ये पोचवण्याचा प्रयत्न करणं आणि बहुजन समाजाला एक साक्षर करणं, जागरूक करणं, एक चळवळीला पोषक अनुकूल करणं, अशा काही प्रमुख उद्दिष्टांसाठी या फोरमची स्थापना करण्यात आलेली आहे. दरवर्षी या फोरमचा जो वर्धापन दिन आहे, स्थापना दिन आहे, तो स्थापना दिन थाटामाटानं साजरा केला जातो. दरम्यानच्या काळात 1 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम, अनेक प्रकारचे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला जातो. मग यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल किंवा राजर्षी शाहूंची जयंती असेल किंवा ज्योतिराव फुलेंची जयंती असेल किंवा सावित्रीबाई फुलेंची जयंती किंवा त्याचबरोबर त्यांच्या पुण्यतिथी आणि महानिर्वाण दिनसुद्धा साजरा करण्याचा प्रयत्न केला जातो. विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संविधान दिन आणि संविधान 15 ऑगस्ट आणि त्याचबरोबर 26 जानेवारी या वेळेलासुद्धा या संविधानाच्या अनुषंगानं काही कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाच्या संदर्भामधलं काही उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला जातो. अपेक्षा एवढीच आहे की एक समाज प्रबोधनाचं जे काम आहे, ज्यामध्ये बाबासाहेबांचं योगदान आहे, राजर्षी शाहूंचं योगदान आहे, ज्योतिराव फुल्यांचं योगदान आहे, यामध्ये सावित्रीबाईंचं योगदान आहे, हे सगळ्या समाजापर्यंत पोचावं आणि त्यातून त्यांनी प्रेरणा घ्यावी, प्रोत्साहन घ्यावं आणि हा जो विचाराचा धागा आहे, ही जी आंबेडकरी चळवळ आहे, ही जी समाज परिवर्तनाची चळवळ आहे, व्यापक आणि अतिशय महत्त्वाची, ती पोचवण्याचा प्रयत्न करणं, या हेतूनं या कार्यक्रमाचं संयोजन आपण दरवर्षी करतो. यावेळेला थोडंसं आपल्याला त्या वेळेला करता आलं नाही काही अडचणीमुळं, पण आपण ऑगस्ट 28 तारखेला या कार्यक्रमाचं आयोजन हे केलेलं आहे. या वर्षीच्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं
की ज्वलंत जो प्रश्न आहे समाजाचा, देशाचा, राष्ट्राचा, राज्याचा, तो प्रश्न त्याच्यावरती चर्चा व्हावी, चिंतन मनन व्हावं आणि तो विचाराचा धागा समाजामध्ये पोचावा. या दृष्टीनं आंबेडकरी चळवळीपुढची आज आव्हानं काय आहेत? आंबेडकरी चळवळ या देशातली, या राज्यातली, या जगातली म्हणूया आपण एक प्रमुख चळवळ आहे. आणि या चळवळीचं आजचं जे चित्र आहे, आजची जी स्थिती अवस्था आहे, ती नेमकी काय आहे? त्याचे बलस्थानं काय आहेत? त्याची दुर्बलता काय किंवा त्याची त्रुटी उणिवा काय आहेत? हा विचार समाजापर्यंत पोचावा. अनेकांनी त्यावरती गांभीर्यानं तो विचार करावा. म्हणून आपण यावर्षी आंबेडकरी चळवळीपुढची आव्हानं, त्यामधून आपल्याला काय संधी मिळू शकतील आणि ती आव्हानं आपण कशी दूर करण्याचा प्रयत्न करू, त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, कोणते एकत्रित प्रयत्न करायला पाहिजे, त्यासाठीचा आपला अजेंडा काय असायला पाहिजे, एकूण सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक या ज्या घडामोडी घडत आहेत यामध्ये ही चळवळ कशा पद्धतीनं योगदान देऊ शकेल, या अनुषंगानं चर्चा व्हावी, तो विषय पोचावा, लोकांनी जागरूक व्हावं आणि आपापल्या परीने त्यामध्ये सहभाग द्यावा आणि ही चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न करावा. आणि संविधानाचं अस्तित्व, संविधानाची भूमिका, संविधानाचं महत्त्व, संविधानामध्ये आज जे काय चाललं आहे ते चौकटीमध्ये आहे का, याचं काय मूल्यमापन व्हावं, अशा प्रकारची ती अपेक्षा आहे. निश्चितपणे आंबेडकरी चळवळीला एक दिशा देणारा, आंबेडकरी चळवळीला जर काय उणिवा मर्यादा असतील तर त्या दुरुस्त करणारा आणि आंबेडकर चळवळ ही सगळ्यांची आहे, सर्वांसाठी आहे, सगळ्यांनी त्यामध्ये सहभाग घ्यायला पाहिजे, हा मेसेज देण्यासाठी या फोरमच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. फुले शाहू आंबेडकर फोरमचा एक सभासद म्हणा किंवा एक उपाध्यक्ष या नात्यानं तुम्हा सर्वांना मी आग्रहाचं निमंत्रण येतो, तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमाला यावं. तुमचे त्यामधले जे काय विचार ते त्या अनुषंगानं चिंतन मंथन करावं, मनन करावं आणि योगदान द्यावं आणि ही चळवळ पुढं नेण्यासाठी हा जो फोरम काम करत आहे त्याला बळ द्यावं, ताकद द्यावी, एवढी छोटीशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय भीम, जय भारत.